नमस्कार, सुस्वागतम। मी स्वरूपा घोडके पडघम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मित्रांनो, पावसाळा जातो आणि हिवाळा दबक्या पावलांनी आपल्या उंबरठ्यावर हजर होतो। पावसाळ्यानंतर निरभ्र चांदण्यांनी भरलेल्या आकाशाचं दर्शन होतं ते शरद पौर्णिमेला। ऋतू परिवर्तनाचा हा दिवस, यालाच कोजागिरी पौर्णिमा असंही म्हणतात। ऋतू बदलाचा हा कौमुदी उत्सव साजरा केला जातो ते शेतात पिकलेल्या सोनसई धान्याच्या नैवेद्याने, म्हणूनच याला नवान्न पौर्णिमा असंही म्हणतात। आपण आपल्या कर्तव्यात जागरूक आहोत हे स्वतःच्या मनाला समजावत जागृत ठेवण्याचा हा दिवस। सण उत्सवाच्या या बदलत्या कल्पना आपणच योग्य रीतीने स्वीकारल्या पाहिजेत, तर मग लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावर कायम राहील। कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देत सुरुवात करूया आपला आवडता कार्यक्रम पडघम। एकदा काय झालं, शिरप्याचं गाढव हरवलं तरी तो देवाला धन्यवाद धन्यवाद म्हणू लागला। हे गण्यानं पाहिलं आणि त्याला विचारलं, काय रे, अरे शिरप्या, तुझं गाढव हरवलंय आणि तरी बी तू देवाचा आभार कशापायी मानतोयस? त्यावर शिरप्या उत्तर देतो, अरे ही देवाचीच कृपा की मी त्या गाढवावर नाही बसलो, नाहीतर मी आधी हरवला असतो की लेका। आलं की नाही हसू? असेच हलके फुलके विनोद आपल्याला हसवतात हास्य रंग मध्ये। त्यासाठी पाहायला विसरू नका हास्य रंग। काय अवतार करून घेतला? अरे तुला काय ते वाघ शिवानी फाडला की काय? त्याने खाऊन घातलंच ना। अरे आग लागली तुझ्या तोंडाला, करपटला तुझं कालीच कधी नाही ते। अरे एक वेळ ते वाघ शिव परवडले रे, त्यांना खायला घातलं ते गप्पतरी बसले, पण ते चोर नाही परवडले। चोर? काय भाऊजी, चोऱ्या करायला पाठवतो का यांना? हा, कसलं काम होतं मला आता खरं खरं सांगा, काय करत होते? ओ वहिनी, अवघड काम नाहीये, सोपं आहे। यांच्याकडे बघून सोपं वाटलं नाही मला ते काम, लवकर सांगा। सांगतो वहिनी, सांगा। एकदा मी चालत 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 जंगलात गेलो, चालून चालून थकलो, शेवटी झाडावर जाऊन बसलो, आलं खात बसलो। त्या झाडाखाली चोर आले होते। मी आपलं आलं खाता 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 चुकून माझ्या हातातून आलं खाली पडलं। मी जोराने ओरडलो, आलं! चोराला वाटलं पोलीस आलं, तिथं सोनं आणि पैसे टाकून गेले। मी खाली उतरलो, पैसे गोळा केले, घरी आलो। तेव्हापासून मी त्याच जंगलात जातो आणि त्याच झाडावर बसतो आणि आलं खातो आणि पैसा कमवतो। कशी वाटली माझी आयडिया पैसे कमवण्याची? आयडियाच्या तुझ्या। अरे अरे तू सांगितल्याप्रमाणे मी हिच्याकडून आलं घेतलं, त्या जंगलात गेलो आणि त्याच झाडावरती बसून आलं खात होतो। ती चोर आले आणि मग मी मुद्दामून ते आलं खाली टाकलं आणि त्या आलं बसलं कुठे माहितीये का? त्या चोराच्या डोक्यावरती। त्याने वरती पाहिलं आणि मला खाली उतरून बदड बदड बदडला आणि वर मला काय म्हणाला माहितीये का? तू तोच आहेस ना जो प्रत्येक वेळी आलं 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 म्हणायचास आणि आमचे सगळे पैसे पळून घेऊन जायचास? बापरे, मग काय झालं? त्यावेळी मी त्यांना म्हणालो की सॉरी, तू मी नाहीये, तू माझा मित्र आहे आणि आता ते बाहेर थांबले तुला मारण्यासाठी। अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आणि त्याला आधुनिकतेची जोड देऊन शेतकरी शेतात विविध प्रयोग करतो आणि विविध पिकं पिकवतो। त्यांचे कष्ट, त्यांचे अनुभव, त्यांनी घेतलेले विक्रमी उत्पादन तसेच शेती क्षेत्रातील यशोगाथा, त्यांच्या संकल्पना आम्ही प्रसारित करत असतो आमचा कार्यक्रम आमची माती आमची माणसं मध्ये। चला तर पाहूया त्याची एक झलक। आमची माती आमची माणसं। शेतीमध्ये काम करतो की मी शेणखत पहिला सुटला वापरतो। शेणखत झाली की उन्हाळ्यामध्ये पाळी फिळी वगैरे टाकता। ही आम्ही उन्हाळ्यामध्ये गेला तरी 2-4 वेळेस नागरिक वगैरे करतात। त्याच्यानंतर मिरूग झालं की पेरणीला सुरू करता। त्याच्यामध्ये उडीद, तुरीमध्ये आम्ही उडीद लावता, उडदाचे उत्पन्न बरंच निघते आम्हाला। तर त्याच्यानंतर आम्ही मग कापूस खत लावलं की खताची डोसणी देतात। 8 दिवसाच्या नंतर कापूस निघलं की पाळी टाकतात, त्याच्यानंतर फवारणी करता। विंडोज पॉवर रोगरची कोणतीही समजा आपल्या आवडी, रोग जसा पडला तसा करता। त्याच्यानंतर मग
15च्या महिनाभर झालं की त्याला खताची डोस देतात, दुमल फवारणी करतात. एक पावसाचा अंदाज ना गेलं तर शेतात ते पाणी सोडतात. आणि शेती आम्हाला आहे 5 एकर. एकरी आम्हाला 15 ते 16 क्विंटल कापूस होती. आता मार्केटचे भाव भेटलं तेच भेटलं, ते आपल्या आपल्या हातावर काय आहे मार्केटचे भाव देणं म्हणजे. आता गव्हर्नमेंट 1000 देते, 500 द्यायला, 4000 म्हणाल, 6000 म्हणाले. अगदी शेवटी आम्हाला 4 की 5 हजाराचा आम्हाला कपडा लागत असते. नाही तुम्ही देईल तुमच्या द्याबद्दल म्हणणं झालो मी. आता आमच्या कष्टामुळे म्हणालो आम्ही. कापसाचे की गेल साली 50 क्विंटल कापूस झालता उगाडीमध्ये. आता 4,500 5,000 भाव लागलं. एवढं भाव लागलं. आता आमदा किती होते की आता गेल साली तूर झाली 90,000ची, ज्वारी झाली, मूग उडीद झाले, खायापुरता कसंही क्विंटल. शेती हाय आमचे 20 एकर. आता त्या शेतीत करता आम्ही सगळे पोरं, आम्ही गडी ठेवता. अजून हळद, सोयाबीन, तूर, मूग, उडीद. आतापर्यंत अनेक ढोलकी रॉक्सना आपण भेटलो आहोत सह्याद्री वाहिनीवरील ढोलकी झाली बोलकी या कार्यक्रमातून. ताल, वाद्य, सूर आणि संगीतात आपण या ढोलकी वादक कलाकारांचा शोध घेत असतो ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स मधून. मंडळी, आता इथे जे काही घडणार आहे ना त्याला मी म्हणते पंचामृत योग. 5 अमृतानुभवांचा हा योग आहे. सूर, ताल, नाद, गीत आणि नृत्य. या अवीट गोडीचा आस्वाद घेण्यासाठी या फेरीकडे वळूया. या फेरीत स्पर्धकांना गाणं आणि नृत्य या दोहोंना साथ द्यायची, म्हणजे इथल्या वादकांबरोबरच गायक आणि नृत्य कलावंतांची लय या स्पर्धकांच्या हाती असणार आहे. हिंदी चित्रपट पाहण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळते ती बायोस्कोप मध्ये. हिंदी चित्रपट तोही 3 भागात. तेव्हा पाहायला विसरू नका बायोस्कोप, आपला आवडता हिंदी चित्रपट तोही 3 भागात. तुमको देखा है सनम, क्या कहें कितने हैं बेचैन. मित्रांनो, पडघमची ही घोडदौड अशीच चालू राहणार आहे. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा पडघम. जीवन झालंय धावपळीचं, जीवन झालंय गुंतागुंतीचं आणि संघर्षाचं. वातावरणातले बदल करतायत शरीरावर आक्रमण. स्वतःसाठी वेळ द्यायला, डॉक्टरांकडे जायला हातातही नसतो वेळ. त्यासाठीच थोडक्यात सांगायचं म्हणजे झटपट सल्ला आणि झटपट उपचार आणि छोट्या छोट्या आजारांवर हॅलो डॉक्टर मध्ये घ्या दूरध्वनीवर सल्ला. त्यासाठी हॅलो डॉक्टर तर पाहायलाच हवा. प्रेक्षक हो, एका थोर सायंटिस्टने म्हटलेलं आहे की वी आर नॉट मेड अप ऑफ ड्रग्स, वी आर मेड अप ऑफ ह्युमन सेल्स. अर्थातच आपलं शरीर हे काही रासायनिक औषधांपासून बनलेलं नाहीये, तर ते पेशींचा समुदाय आहे. वनस्पतीशास्त्रानुसार पेशी हा शरीराचा एक मूलभूत घटक आहे की जो नैसर्गिक अणूंपासून बनलेला आहे. आणि याच पेशींना मूळ पेशी अशी संज्ञा आहे. आणि नावाप्रमाणे शरीरातल्या सगळ्या मूलभूत प्रक्रिया घडवण्यासाठी यांचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान ठरतं नेहमीच. तर असाच एक सुंदर विषय आयुर्वेदाच्या माध्यमातून विशेषतः आज आम्ही आपणासमोर सादर करणार आहोत. विषय आहे सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी. तर सूक्ष्म आयुर्वेद थेरपी म्हणजे काय? सगळ्यात पहिले सूक्ष्म आयुर्वेद म्हणजे आयुर्वेद हा मुळातच सूक्ष्म आहे आणि हा ज्ञानाच्या भांडारातून आलेला अथर्ववेदाचा उपवेद आहे. या ज्ञानाची इतकी सूक्ष्मता आहे की आपल्या वेदांमध्ये एवढं ज्ञान संकलित केलेलं आहे की जगातला जगप्रसिद्ध एक शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी एकदा उच्चारलंय की माझा जे नॉलेज आहे, माझं जे नॉलेज आहे हे वेदाची प्रिलिमिनरी नॉलेज आहे. आणि या वेदापासून आलेला हा आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. म्हणून ह्याच्यात आधीच सूक्ष्मता आहे. आणि मी थोडं याच्यामध्ये काय केलं की आणखी सूक्ष्म ह्याला अभ्यास करता येते याचा विचार केला. मी आयुर्वेदामध्ये निदानामध्ये आणि उपचारामध्ये सूक्ष्मता आणण्याचा प्रयत्न केला.
म्हणून एक सेन्सर डेव्हलप केला आणि सेन्सर डेव्हलप करून मी नाडीवर सेन्सर ठेवला आणि नाडीवर सेन्सर ठेवून नाडी ही ऑसिलोस्कोप थ्रू मॉनिटरवर घेतली आणि त्याच्यावर मी अभ्यास केला. सपोज मज्जा संस्था जी आपली आहे तर त्याच्याविषयी काय सांगू शकाल आम्हाला? या नाडीग्राफमध्ये मज्जा संस्थेमधून जी इम्पल्सेस इलेक्ट्रिसिटी बाहेर पडते ती स्पायनल कॉर्ड थ्रू आपल्या नर्व थ्रू बाहेर येते आणि नर्व थ्रू बाहेर आल्यानंतर ती इलेक्ट्रिसिटी आपल्या हार्टला मिळते आणि हार्टमध्ये वॉल थ्रू त्या पूर्ण हार्टच्या याच्यामध्ये आपल्याला इम्पल्स आतमध्ये जाते आणि हार्टमध्ये एक वेगळं स्पंदन तयार होते आणि हार्टमध्ये एक मोठी इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि त्या इलेक्ट्रिसिटीमधून एक रक्ताची लाट बनते. बरोबर. आणि ती लाट आपल्याला हळूहळू हळूहळू रक्तवाहिनीमध्ये हा मेंदूचा करंट इम्पल्सेस व्होल्टेज हा कॅरी अप करतो. असा ब्रेनचा या रक्तपुरवठा करण्याशी संबंध आहे. तुमच्या बुद्धीला चालना देणारा, तुमच्या हुशारीची परीक्षा घेणारा आमचा कार्यक्रम चालता बोलता. विचार करा, उत्तर द्या आणि अचूक उत्तराने विजयी व्हा. त्यासाठी पाहायला विसरू नका चालता बोलता. मित्र हो, आज चालता चालता बोलता बोलता आपण आलो आहोत ते मुंबईतल्या वरळी भागात. मला सांगा, पुराणांची एकूण संख्या किती आहे? पुराणांची 7 संख्या आहे. पुराणांची एकूण संख्या 7. 7? हा 7. बर, आनंद, मी अजून थोडी मदत करतो तुम्हाला. तुम्हाला मी ऑप्शन्स देतो, पर्याय देतो. त्यातला एक निवडा. पहिला पर्याय 18, दुसरा 20 आणि तिसरा 21. 18. नक्की? 18 नक्की. कन्फर्म? कन्फर्म. मग पहिले तुम्ही 7 का म्हणालात? आधी ऑप्शन नव्हते त्यामुळे आता ऑप्शनची सवय लागली. ग्रेट ग्रेट ग्रेट. तुम्ही बदल केला. हे उत्तर अगदी बरोबर आहे. एक नंबर. जोरदार टाळ्या होऊन जाते आनंदासाठी. दादा, आता तुमचा दुसरा प्रश्न. महाराष्ट्रातली सर्वात जास्त लांब असलेली नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांब गोदावरी नदी. गोदावरी? तापी का कृष्णा? गोदावरी. नक्की? गोदावरी नक्की. ऑप्शन द्यायच्या आधीच करेक्ट उत्तर. क्या बात आहे, क्या बात आहे. 628 किलोमीटर. भारताच्या राजचिन्हावरील सत्यमेव जयते हे शब्द कोणत्या उपनिषदातून घेतलेले आहे? मंडूक उपनिषदातून घेतलेले. पर्याय द्या. आनंदाला म्हणजे आपल्या सगळ्यांना ना असे चॅलेंज करतात. पहिले उत्तर देत आहेत आणि म्हणतात द्या पर्याय द्या. क्या बात आहे, देतो तुम्हाला पर्याय. ईर्ष उपनिषद, सांगा की बोला की आता काय चालता बोलताय आपलं. मंडूक उपनिषद, मंडूकच आहे ना काय. जाऊ दे, मी तिसरा पर्याय तर देतच नाही. करेक्ट उत्तर दिलेलं आहे. क्या बात आहे आनंदाला, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आनंदादांसाठी. आणि दूरदर्शन सह्याद्रीतर्फे आनंदादांना हे आपले पहिलेच खेळाडू आहेत आणि पहिल्याच खेळात त्यांनी पटकवलेलं आहे दूरदर्शन तर्फे हे चांदीचं नाणं. क्या बात आहे, क्या बात आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम पडघम. हिंदी चित्रपट गीतांची भुरळ ही अजून काही कमी झालेली नाहीये. अशी गीतं म्हणजे आपल्याला मिळालेली एक अमृत संजीवनीच आहे. दिनविशेष, सण, उत्सव या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन अशा हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा आम्ही तुमच्या समोर घेऊन येत असतो कार्यक्रम रंगोली मधून. चला तर मग पाहूया रंगोली की एक झलक. दोस्तों, मुझे आज ही एक बहुत ही दिलचस्प बात पता चली है. क्या आप जानते हैं कि इस दुनिया में आपके और मेरे जैसे दिखने वाले कम से कम 7 लोग हैं. जी हाँ, बात अतरंगी है, लेकिन कहा जाता है कि हम सब के इस दुनिया में कम से कम 7 ऐसे हमशक्ल हैं जिनका हमसे खून का कोई रिश्ता नहीं है. ये शुरुआत करते हैं इस डबल धमाल गाने के साथ. जाने मन. सिंगल रोल बन गया डबल रोल. आराधना रिलीज हुई और सुपर हिट हुई और राजेश खन्ना साहब रातों रात मशहूर हो गए. इसके बाद 1969 और 1971 के बीच राजेश खन्ना साहब ने 15 सुपरहिट फिल्में दी और जन्म हुआ बॉलीवुड के पहले मेगा स्टार जिन्हें सुपरस्टार राजेश खन्ना के नाम से जाना गया. बागों में बहार है. आता आपण इथंच थांबणार आहोत, पण जाण्यापूर्वी एक सुविचार.
मित्रांनो, वाईट विचारांना, आसुरी शक्तींना सीमेपार हद्दपार करा आणि सामाजिक जीवन हे आनंदाने जगा. चला तर मग तुमचा निरोप घेते, पण पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. त्यामुळे पाहायला विसरू नका पडघम.